हा तोच इराण आहे जो महात्मा गांधींचं समर्थन करतो. आज इराणमध्ये महात्मा गांधींच्या नावानं रस्ते आहेत, हॉस्पिटल आहे, दर्जेदार सुविधा तिथं दिल्या जातात. अमेरिकेनं बॉम्ब कुणावर टाकला? महात्मा गांधी हॉस्पिटलवर उद्ध्वस्त करून टाकलं. आला का भारतातल्या सत्ताधाऱ्यांना राग? कारण ते ऑलरेडी गांधी विरोधी विचारधारेचे आहेत. गांधी विरोधी विचारधारा भारतीय जनता पार्टी किंवा RSSची असल्यामुळं इराणच्या गांधी हॉस्पिटलवर झालेला हल्ला हा भारताला वाईट वाटणारा नाही, भाजप शासित विचारधारेला. परंतु अमेरिकेचं कौतुक वाटतं, त्यांना इस्रायलचं कौतुक वाटतं. हा विचारातला दोष आहे. अमेरिका आणि इस्रायल इराणवर हल्ला करतायत. त्याच्या काहीच दिवस अगोदर भारताचे प्रधानमंत्री इस्रायलमध्ये गेले आणि फादर आय ऑफ लँड म्हणाले. इस्रायलला बापाचा दर्जा दिला, भारताला तर भारत माताच म्हटलं जातं. पण इस्रायलचं आणि भारताचं साम्य काय? तर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन असं म्हणतात की इस्रायल मधली यहुदी आणि भारतातली RSS हे जुडवा भाऊ आहेत. याचा अर्थ काय की इस्रायलमध्ये जे यहुदी संघटना काम करते तिथली कट्टरता, तिथला जातीवाद, तिथला धार्मिक विवाद, कट्टरपंथी, टोकाची भूमिका, त्याच विचारधारेची RSS भारतात कसं काम करते, कसं तरुणांची डोके भडकवतात, कसं धर्माच्या नावावर भांडायला लावतात, आपलं व्यक्तिगत जीवन, आपल्या कुटुंबाचं, परिवाराचं, मुलाबाळांचं या सगळ्यांवर तुळशीपत्र ठेवायचं आणि धर्माच्या नावावर लढायला लावायचं, एक कट्टर धर्मांध व्यक्ती बनवायचं. हे जसं RSSचं काम आहे, दाखवायचं एक आणि करायचं एक, ही जी त्यांची नीती आहे ही इस्रायलच्या यहुदी लोकांसारखीच साम्य आहे. म्हणजे RSS आणि यहुदीमध्ये जे साम्य आहे ते भावासारखं आहे. उगाच मोदी तिथं जाऊन फादर ऑफ लँड इस्रायलला विनाकारण म्हटले नाही. म्हणजे आमच्या इथं आमच्या गाईला आम्ही माता म्हणतो पण बैलाला कधीच बाप म्हणलं नाही, तसं तिथं जाऊन इस्रायलला बाप म्हणणं हे तिथल्या यहुदी संघटनेचं किंवा इथल्या RSSचं हे जे साम्यवादी विचारधारेचं जे कनेक्शन आहे तेच डेंजर आहे. आणि ही जी विचारधारा इथल्या कर्मठ एकंदरीत सगळ्या गोष्टींना कनेक्ट करते, ती या विचारधारेशी साम्यवादी आहे. हे मला या माध्यमातून सांगायचं. आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची की भारतातली RSS आणि RSS मधले यहुदी या संघटना कट्टर धर्मांध सनातनी विचारधारेला प्रमाण मानणाऱ्या ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत का? विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या सर्वांचं मी संतोष शिंदे हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. भारतातलं RSSचं काम हिंदुत्वाच्या नावावर इथल्या 18 पगड जातीतल्या 12 बलुतेदारातल्या पोरांना हाताशी धरायचं, त्यांना धर्माचं त्या ठिकाणी आचरण द्यायचं, त्यांना धर्मावर त्या ठिकाणी पेटायला लावायचं. जे पेटायला लावतात त्यांची मुलं कुठे आहेत याची जर कधी विचारणा केली तर यांची मुलं परदेशात असतात, उच्च शिक्षणासाठी असतात, उद्योग व्यवसायासाठी असतात, आयुष्याचं स्वतःचं करिअर सेट करण्यासाठी जातात. म्हणजे जे धार्मिक दंगली किंवा धार्मिक विवाद लावतात त्यांची पोरं परदेशात, अमेरिका, इंग्लंड, मोठ्या मोठ्या देशांमध्ये, मोठ्या मोठ्या विद्यापीठांमध्ये, हुद्द्यावर, कंपनीमध्ये सेटल झालेली. आणि आपल्या भारतामध्ये आपल्या पोरांना हे काय सांगतात? गर्व से कहो हम हिंदू. अरे आहे ना आम्ही हिंदू. आम्ही हिंदू असण्याचं आम्हाला काय प्रमाणपत्र द्यावं लागतं का? पण आम्हाला हिंदू आहे हे सांगून त्यांना काय करायचंय?
की इथल्या अन्य धर्माच्या लोकांच्या विरोधात आमच्यातला हिंदू जागा करून भडकवायचा आहे. इस्रायलमध्ये काय होतं? आज इस्रायल, इराण असो, ज्या पद्धतीचे हल्ले करतायत, सामान्य माणसं दोन्हीकडले मारले जात आहेत. इस्रायलनं हल्ला केला की इराण त्यांच्यावर हल्ला करणारच आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, आपलीच माणसं मारून टाकायची, भले त्यांचं तू बडा की मैं बडा हे राजकारण असू शकतं, पण तिथली जी यहुदी संघटना, RSS ची विचारधारा आणि इस्रायलची विचारधारा यांचं सामूहिक कनेक्शन असल्यामुळंच मी जे नेहमी म्हणत असतो की इस्रायल आणि भारत का मोदींना एकत्र वाटतात, का आई वाटते आणि इस्रायल देशात एकत्र असल्यामुळे ह्यांची अपेक्षा काय. पण या रणनीतींना असं काही साध्य करायचं जी त्या देशातल्या वर्ण, आणि याच्यामुळंच वेगळ्या वेगळ्या विचारधारेची माणसं आपले विचार पुढे घेऊन जाण्यासाठी किती वाईट टोकाला जातात आणि एकमेकाला संपवतात, आणि त्यांच्यावर यशस्वी व्हावे म्हणून आपण गप्प राहायचं किंवा कॉम्प्रोमाइज करायचं किंवा सरेंडर व्हायचं किंवा काही चकार शब्द बोलायचं नाही, किंवा त्यांच्या भांडणामध्ये आपलं कितीही नुकसान झालं तरी गप्प बसायचं. याला गुन्हा करणाऱ्यापेक्षा गप्प समर्थन कर हा तेवढाच मोठा गुन्हेगार आहे, हे या माध्यमातून मला सांगायचं. तो गुन्हेगार कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे, कारण यांची आयडियोलॉजी 100% डिक्टो सेम आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.